गोपाळपूर नगरीमध्ये मी या ठिकाणी गोपाळपूर पंढरपूर जोडणारा रस्ता जो आता पूल आहे त्याविषयी बोलताना गोपाळपूरमध्ये हजारो भाविक, पंढरपूरला येणारा भाविक हा गोपाळपूरला आल्याशिवाय राहत नाही आणि गोपाळपूर मंगळवेढा कर्नाटकामध्ये जाणारी वाहतूक ही गोपाळपूरच्या पुलावरून या ठिकाणी होत असते। हा गोपाळपूरचा पूल 1992 साली झालेल्या अपघातानंतर बांधलेला नवा पूल आहे, परंतु गेली 40 वर्ष झालं या पुलाची डागडुजी झालेली नाही। या पुलावरूनच पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराला जाणारी बारी ही याच्या पुढेही जात असते। त्या बारीच्या निमित्तानं या पुलावरती अनेक वर्ष काहीही काम न झाल्यामुळं बॅरिकेटिंग असेल, पुलाच्या दुरुस्त्या असलेल्या या कसल्याही प्रकारे झालेल्या नाहीत। त्यामुळं धोक्याचा हा संभव आहे। या येणाऱ्या आषाढी वारीमध्ये या सगळ्या धोक्याच्या संभवाचं या ठिकाणी सगळ्या सुधारणा व्हाव्या। या ठिकाणी कालच नगरपालिकेनं खड्डे बुजवले, परंतु जर बघितलं तर अजून आजच त्या खड्ड्यातून या ठिकाणी उकललेले आहेत। तर अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं हे काम व्हावं अशी आमच्या गोपाळपूरकरांची मागणी आहे। या ठिकाणी गोपालकाला होतो, या गोपालकाला हजारो भाविक वारकरी लाखो या गोपाळपूरला येत असतात। नव्या पुलावरून येतात आणि जुन्या पुलावरून जात असतात। त्यामुळे या ठिकाणी भाविकांची सोय व्हावी, लोकांचं या ठिकाणी अपघातापासून या ठिकाणी संरक्षण व्हावं, या ठिकाणी पुलाची ताबडतोब या ठिकाणी दुरुस्ती व्हावी। या ठिकाणी बॅरिकेटिंग जे आहे ते पूर्ण नादुरुस्त झालेलं आहे, ते या ठिकाणी या निमित्तानं व्हावं अशा प्रकारची मागणी ही आमच्या गोपाळपूर वासियांची आहे आणि यात्रा व्हावी, सुरक्षित व्हावी अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे। रवी दादा नमस्कार, मी अमोल मच्छिंद्र पाटील, गोपाळपूर गावचा ग्रामस्थ। सध्या आषाढी वारीचं नियोजन चालू आहे, परंतु ज्या आषाढी वारीची सांगता ज्या गोपाळपुरात होते आणि आषाढी कालावून ज्या गोपाळपुरात आषाढी वारी सांगता होते त्याच गोपाळपूरच्या पुलाची अवस्था भयानक बिकट आहे। 3 दिवसापूर्वी इथं मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो टिप्पर डायरेक्ट मंदिरावरून धडकला गेला होता, परंतु त्या सुदैवानं, देवाच्या सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही। परंतु ह्या आषाढी वारीत गोपाळपूरच्या दोन्ही पुलावरून हजारो भाविक ये जा करत असतात आणि ये जा करत असताना त्या पुलाच्या कुठतंही बॅरिकेटिंग नसल्यामुळे, पूर्णपणे बॅरिकेटिंग तुटल्यामुळे इथं सर्वात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते। याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे। तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च, वाकरी असेल, 65 एकर असेल, अशा ठिकाणी कोट्यावधीचा खर्च करताय, परंतु ज्या आषाढी वारीची सांगता ज्या गोपाळपुरात होते त्या गोपाळवर तुम्ही फक्त चिरीमिरी देऊन फक्त लावली जमा करून त्या पुलाची दुरुस्ती करताय। एकदम निकृष्ट दर्जाचं, परवा दिवशीच काम केलं खड्डे बुजवण्याचं, एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालंय। एक पाऊस पडला तर पूर्ण खड्डे परत रिकामे होणार आहेत आणि पूर्ण बॅरिकेटिंग निघालेलं आहे। कोणतीही जीवितहानी सुदैवानं कोणती जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने याची दखल घ्यावी व ताबडतोब येत्या 2 दिवसात हे बॅरिकेटिंग आणि पुलाची दुरुस्ती ताबडतोब करून घ्यावी अशी प्रशासनाला विनंती व गोपाळपूर ग्रामपंचायतीला विशेष निधी आषाढीच्या माध्यमातून द्यावा अशी मी गोपाळपूर ग्रामस्थ म्हणून प्रशासनाला विनंती करतो। जर या गोष्टीची दखल नाही घेतली तर सर्व गोपाळपूर ग्रामस्थ प्रशासनाविरोधात आंदोलन करतील याची प्रशासनाने ग्वाही घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।